स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहिजे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून या योजनेची कोणतीच तुमची अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अपडेट सविस्तर सुरुवात करूया। पहा, 14 ऑगस्ट पासून पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचे 1,500 अशा प्रकारे 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आले। पण आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरून पैसे कट होत आहेत। होय, हे खरं आहे, योजनेचे पैसे कट होत आहेत। सविस्तर व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल। तर आपण पाहूया बातमी काय आहे नेमकी। पहा, पुढारी यामध्ये आलेली बातमी आहे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आणि लगेच गेले, महिला नाराज। नेमकं काय घडत आहे महिलांसोबत हे आपण पाहूया। महिलांच्या अकाउंटमधून पैसे कट होत आहेत, याचं कारण काय आहे? तर पहा, या काही निवडक कमेंट आहे। ज्या महिलांचे पैसे कट झालेले आहेत त्यांच्या, आमचंही असंच झालेलं आहे। 3000 आले आणि 5 मिनिटातच या ठिकाणी पाहू शकता, भवानी शाखा युनियन बँक पंढरपूर येथे लगेच पैसे कट झालेले आहेत। अगदी 5 मिनिटातच या महिलेचे जे पैसे आहेत ते कट झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे जे 3000 रुपये आले होते ते 5 मिनिटातच कट झालेले आहेत। पुढची कमेंट पहा, काय फायदा आहे पैसे येऊन? 1300 रुपये SBIने कापून घेतले। SBI बँकेने 1300 रुपये या महिलेचे कापून घेतलेले आहेत। साताऱ्यामध्ये पण असंच झालेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते देखील आले आणि कट झालेले आहेत। 3000 रुपये कट करून घेतले। तर पहा, या कमेंटमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे। साताऱ्यामध्ये असंच झालेलं आहे, माझे पण पैसे आले आणि कट झालेत। यावर मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे, लक्ष देणे गरजेचं आहे। काही महिलांनी बँक खाते जे चालू केले आहे किंवा चालू आहे ते दिले आहे, परंतु खाते 2-3 वर्षापूर्वी बंद झाले होते, त्यावर पैसे आले की 3000 रुपये कट करून घेतले। मी पुढची कमेंट पहा, माझे पण 700 रुपये कट झाले। आणखीन एक कमेंट आहे, माझे 1200 रुपये कटले। त्यानंतर खालची पण कमेंट पहा, माझे पण पैसे कट झाले आहेत, माझे पैसे कटले आहेत। अशा ज्या महिलांच्या कमेंट आहेत, यांचे पैसे नेमके का कटत आहेत? तर पहा, या महिलांचं जे अकाउंट आहे ते काही दिवसापूर्वी काढलेलं नाही, बऱ्याच दिवसापूर्वींचं यांचं अकाउंट असणार आहे। आणि आता बँकेचं अकाउंट ओपन करता वेळेस तुम्हाला पहा, बँकेचे काही नियम आहेत, काही अटी आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते मॅनेज करावं लागतं। म्हणजेच काय करावं लागतं तर पहा, बँकांचे वेगवेगळे नियम आहेत। त्यामध्ये मंथली या ठिकाणी पाहू शकता मेंटेनन्स फी, बँकेची मंथली मेंटेनन्स फी असते, मिनिमम बॅलन्स फी असते, त्यानंतर ATM ट्रान्झॅक्शन फी असते, ट्रान्सफर फी असते। अशा प्रकारे वेगवेगळे बँकेचे जे आहेत ते नियम आहेत, अटी आहेत। आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे कट होण्याचा सर्वात मोठा नियम किंवा जी अट आहे, जी महिलांसाठी धोकेदायक ठरत आहे किंवा ज्या अटीचा महिलांना या ठिकाणी तोटा सहन करावा लागत आहे, ते कारण म्हणजे मिनिमम बॅलन्स फी। मिनिमम बॅलन्स फी याचाच अर्थ पहा, काही ज्या बँका आहेत त्यांच्या अकाउंट तुम्ही ज्यावेळेस ओपन करता, त्या बँकेचं अकाउंट ज्यावेळेस ओपन करता त्यावेळेस त्या बँकेचा नियम असतो की तुमच्या अकाउंटला ठराविक 1000 रुपये, 2000, जास्त तर 2000पेक्षा जास्त अमाऊंट आहे, 2000 रुपये किंवा 3000 किंवा 4000 किंवा 5000, 5000पर्यंत, होय 5000 ते 7000पर्यंत कमीत कमी अमाऊंट कंटिन्यू असली पाहिजे। तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे नेहमी असले पाहिजेत, तरच तुमचं अकाउंट जे आहे ते चालू होतं।
उदाहरणार्थ ॲक्सिस बँकेचं, मी स्वतः माझं ॲक्सिस बँकेचं अकाउंट आहे, त्या बँकेमध्ये तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपये ठेवावे लागतात, नाहीतर तुम्हाला चार्जेस लागतात। या ठिकाणी पहा, मिनिमम बॅलन्स अकाउंट असेल तुमचं आणि हे अकाउंट तुमचं 2-3 वर्षापूर्वीचं असेल, 2 वर्षापूर्वीचं असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आलेले आहेत ते या अकाउंटमधनं कट होण्याची शक्यता आहे। याचं कारण असं आहे की मिनिमम बॅलन्स अकाउंट असल्याच्या नंतर तुम्हाला महिन्याला काही चार्जेस असतात। 125 रुपयापासून 400-500 पर्यंतचे मंथली चार्जेस आहेत। आपण समजा एक उदाहरणार्थ 200 रुपये मिनिमम चार्जेस मंथली घेऊया आणि 2 वर्ष तुमचं अकाउंट बंद असेल किंवा 3 वर्ष अकाउंट बंद असेल आणि अचानकपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या अकाउंटमध्ये तुमचे आले, तर साहजिकच आहे की तुमचे पैसे लगेच कट होणार आहेत, कारण बँकेचा नियमच आहे की तुमच्या अकाउंटला मिनिमम बॅलन्स असलं पाहिजे। त्या बँकेच्या नियमानुसार मिनिमम बॅलन्स तुमच्या अकाउंटला असलं पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचे जे पैसे आहेत ते अकाउंटला राहतील, नाहीतर तुमचे पैसे जे आहेत ते कटले जातील। ज्या आपण सुरुवातीला कमेंट पाहिल्या त्या कमेंटचं असंच झालेलं आहे की त्यांचं जे अकाउंट असणार आहे त्यामध्ये मिनिमम बॅलन्स अकाउंट जास्तीत जास्त म्हणजे मिनिमम बॅलन्स अकाउंट हे जास्तीत जास्त महिलांचं असणार आहे, जेणेकरून त्यांचं अकाउंट खूप दिवसापासून बंद असणार आहे आणि ते लाडकी बहीणचे पैसे आले की लगेच बँकेचे चार्जेस जे आहेत ते बँकेने कट करून घेतल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊन देखील महिलांना या योजनेचा लाभ किंवा फायदा जो आहे तो झालेला नाही असं आपण म्हणू शकतो। तर तुम्हाला असं होऊ नये, तुमच्या अकाउंटमधले पैसे आहेत का, तुमचं अकाउंट असं आहे का, मिनिमम बॅलन्सचं अकाउंट तुमचं आहे का चेक करा। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे आहेत का हे देखील चेक करा। सरकारने हे पैसे काढून घेतले नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। बँकेच्या माध्यमातून हे पैसे कट केले जात आहेत। महिलांनी कमेंट देखील केलेले आहेत की सरकारने बँकेला निर्देश दिले पाहिजेत की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते कृपया कट करून घेऊ नये, कारण ही रक्षाबंधनाला दिलेली सरकारने ओवाळणी आहे, परंतु बँकेच्या नियमानुसार त्या अकाउंटच्या चार्जेस जे काही असतील ते कट करण्यात येत आहेत। आता असं होऊ नये यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे। ज्या महिलांचे पैसे आणखीनही आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे पहा। तसेच ज्यांना आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही दुसरा जो हप्ता आहे तो कट होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी 0 बॅलन्स अकाउंट तुमचं असणं गरजेचं आहे। तुम्ही ज्यावेळेस अकाउंट ओपन करता त्यावेळेस तुमचं अकाउंट 0 बॅलन्स अकाउंट असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटला 1 रुपया जरी नसला तरी तुमचं अकाउंट सुरू राहिलं पाहिजे। तुमचं अकाउंट कंटिन्यू सुरू राहण्यासाठी तुम्हाला 0 बॅलन्स अकाउंट काढण्याची गरज आहे। जर तुमचं मिनिमम बॅलन्स अकाउंट असेल तर तुम्हाला मंथली काही ठराविक चार्जेस असतात, पण जर तुमचा अकाउंट 0 बॅलन्स अकाउंट असेल तर मात्र तुम्हाला कुठलेही चार्जेस द्यावे लागत नाहीत, जरी तुमचं अकाउंट कित्येक वर्ष बंद राहिलं तरी पण। त्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जर तुम्ही अकाउंट काढलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे चार्जेस जे आहेत ते कट करण्यात येणार नाहीत। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंटच्या माध्यमातून तुमचं आधार जे आहे ते या ठिकाणी बँक स्टेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह आपोआप होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढाल त्यावेळेस तुम्हाला सेपरेटरित्या आधार DBT लिंक करून घेण्याची गरज नाही अकाउंटला, ते मनाने होतं, म्हणजे आपोआप ते पोस्टाच्या अकाउंटमध्ये DBT लिंक करून घेतलं जातं। तर हाही एक महत्त्वाचा फायदा आहे तुम्हाला जर तुम्ही पोस्टात खातं ओपन केलं तर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आता कट झालेले आहेत त्यांचे पैसे तर आता परत येणं काही शक्य नाही। बँकेने जे त्यांचे चार्जेस कट केलेले आहेत ते तर आता तुम्हाला परत मिळणार नाहीत, परंतु ज्या महिलांचे आणखीन पैसे आलेले नाहीत त्यांचं जर अशा प्रकारचं अकाउंट असेल, मिनिमम बॅलन्सचं अकाउंट असेल तर तुम्ही मिनिमम बॅलन्स चार्जेसचं अकाउंट असेल तर तुम्ही नक्कीच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढा किंवा 0 बॅलन्स अकाउंट कोणतंही द्या, जेणेकरून तुमच्या जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते कटणार नाहीत। तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे। तुमचा अकाउंट 0 बॅलन्स अकाउंट असेल तर तुमचा 1 रुपयाही लाडकी बहीण योजनेचा कटणार नाही। बँकांनी हे पैसे कट करून घेतलेले आहेत, ना की सरकारने पैसे कट करून घेतलेले आहेत।
तर महत्त्वपूर्ण अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करू शकता। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीणच्या एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।